सतत लोकांना भेटणं, फॉलोअप करणं, या सगळ्यातून आपण सगळेच जातो नाही का? पण विचार करा, जर आपली टीम आपण झोपलेल्या असतानाही वाढत राहिली तर? आज आपण अशाच एका स्वयंचलित भरती प्रणालीबद्दल बोलणार आहोत, जी आपल्यासाठी 24 तास 7ही दिवस काम करते. चला तर मग सुरुवात करूया. तर सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की हे खरंच शक्य आहे का? म्हणजे कोणाशीही न बोलता टीम बनवणं? कारण बघा, अनेकांना वाटतं की नेटवर्क मार्केटिंग म्हणजे सतत मीटिंग्स, फॉलोअप्स आणि लोकांना पटवून देणं. पण विचार करा, जर लोक स्वतःहून सगळं समजून घेतील, स्वतःहून जॉईन होतील आणि मग आपल्याला सांगतील की त्यांनी सुरुवात केली आहे, तर कसं वाटेल? होय, हे नक्कीच शक्य आहे. हे बघा, जुन्या आणि नव्या पद्धतीत किती मोठा फरक आहे. एका बाजूला आहे तो सततचा संघर्ष, ज्यामुळे अनेक जण कंटाळून व्यवसायच सोडून देतात. आणि दुसऱ्या बाजूला आहे एक स्मार्ट सिस्टम, जी योग्य लोकांना आपल्याकडे आकर्षित करते. म्हणजे आता लोकांना शोधायची गरज नाही, तर योग्य लोक आपल्याला शोधत येतील. बरं, हे सगळं होतं तरी कसं? तर हे सगळं एका खूप शक्तिशाली संकल्पनेवर आधारलेलं आहे, जिला मार्केटिंग फनेल असं म्हणतात. ही एक अशी रचना आहे जी अनोळखी लोकांना आपल्या व्यवसायाचा भागीदार बनण्याच्या प्रवासात मार्गदर्शन करते, आणि तेही पूर्णपणे ऑटोमॅटिक पद्धतीने. तर फनेलची सुरुवात होते अनोळखी लोकांना आकर्षित करण्यापासून, ज्यांना आपण कोल्ड मार्केट म्हणतो. आता बघा, पूर्वी आपण अनोळखी लोकांशी थेट बोलायचो, पण आता तसं करण्याची गरज नाही. त्याऐवजी यूट्यूब, गुगलवर अशी माहिती तयार करा जी लोक स्वतः शोधत आहेत. जसं की घरबसल्या उत्पन्न कसे मिळवावे किंवा उत्तम साईड बिझनेस कोणता, यांसारख्या विषयांवर व्हिडिओ किंवा ब्लॉग बनवले तर आपला व्यवसाय अशा लोकांपर्यंत पोहोचेल ज्यांना खरोखरच संधीची गरज आहे. ओके, तर आता ज्या अनोळखी लोकांना आपल्या माहितीमध्ये रस वाटलाय, ते येतात फनेलच्या मधल्या टप्प्यात. इथे ते आपल्या व्यवसायाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. या टप्प्यावर एक स्वयंचलित वेबिनार त्यांना आपल्या संधीबद्दल सखोल माहिती देतो आणि त्यांच्या मनात एक प्रकारची जागरूकता निर्माण करतो. आणि मग येतो फनलचा शेवटचा टप्पा. इथे संभाव्य भागीदारांना कंपनी, उत्पादनं आणि सुरुवात कशी करायची याबद्दलची सगळी आवश्यक माहिती मिळते. ही माहिती त्यांना स्वतंत्रपणे आणि आत्मविश्वासाने निर्णय घेण्यास मदत करते. आपल्याला थेट बोलावं लागतच नाही. तर मग प्रश्न हा आहे की ही स्वयंचलित फनेल चालवतं तरी कोण? याचं उत्तर आहे डिजिटल मालमत्ता. ही अशी साधने आहेत जी आपल्यासाठी 24 तास काम करतात आणि या संपूर्ण प्रणालीला शक्ती देतात. प्रसिद्ध लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी हे किती अचूकपणे सांगितले नाही का? डिजिटल जगात मालमत्ता म्हणजे अशी गोष्ट जी आपल्यासाठी आपोआप मूल्य निर्माण करते. हीच संकल्पना आपल्या स्वयंचलित भरती प्रणालीचा खरा आधार आहे. म्हणून आपल्या या संदर्भात डिजिटल मालमत्ता म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक ऑनलाईन साधन आहे, जसे की एखादा व्हिडिओ, ईमेल किंवा वेबपेज, जे आपल्या हस्तक्षेपाशिवाय संभाव्य भागीदारांना आकर्षित करतं आणि त्यांना आपल्या व्यवसायाकडे घेऊन येतं. तर या आहेत आपल्या डिजिटल मालमत्ता. आपल्या ऑटोमॅटेड टीमचे मेंबरच म्हणा ना. आपला यूट्यूब व्हिडिओ एक जाहिरातदार म्हणून काम करतो. आपलं लँडिंग पेज लोकांची माहिती गोळा करतं. उदाहरणार्थ, माझ्या 5 यशस्वी टिप्स शिकण्यासाठी इथे क्लिक करा असा हुक वापरून. मग स्वयंचलित वेबिनार त्यांना माहिती देतो आणि पूर्वनिर्धारित ईमेल मालिका आपोआप फॉलोअप घेते. हे सगळं एकत्र मिळून आपल्यासाठी एक न थांबणारी भरती प्रणाली तयार करतात. ठीक आहे, तर आपण फनेलबद्दल बोललो, मालमत्तेबद्दल बोललो. आता बघूया की हे सर्व एकत्र मिळून एका संभाव्य भागीदाराला या प्रवासात कसं घेऊन जातं. हा प्रवास बघा, प्रत्येक टप्पा पूर्णपणे स्वयंचलित आहे. म्हणजे संभाव्य भागीदार आपल्याला शोधतो, आपल्या वेबिनारसाठी साइन अप करतो, त्याला आपोआप ईमेल मिळतात जे विश्वास निर्माण करतात, आणि शेवटी तो स्वतःच सामील होण्याचा निर्णय घेतो. आणि मग तो आपल्याला संपर्क साधतो, तोपर्यंत तो पूर्णपणे तयार झालेला असतो. पण थांबा, ही प्रणाली फक्त साधनांवर अवलंबून नाही. यातलं सगळ्यात महत्त्वाचं सिक्रेट आहे मानवी मानसशास्त्र. खरा मुद्दा हा आहे की आपल्या वेबिनार आणि ईमेलमधून संभाव्य भागीदाराच्या मनात येणाऱ्या प्रत्येक संभाव्य शंकेचं किंवा आक्षेपाचं उत्तर आधीच दिलेलं असलं पाहिजे. तर मग विश्वास कसा निर्माण करायचा? आपल्या कथा सांगा. व्यवसायाबद्दलचे गैरसमज दूर करा आणि खर्चाबद्दल पूर्णपणे पारदर्शक राहा. जेव्हा लोक आपल्याशी भावनिक पातळीवर जोडले जातात, तेव्हाच ते आपल्यावर विश्वास ठेवतात आणि आपल्यासोबत काम करायला तयार होतात.
लक्षात ठेवा, ते उत्पादन किंवा व्यवसाय योजना नाही, तर आपल्याला स्वीकारतात. हे सगळं आपल्याला एका खूप मोठ्या बदलाकडे घेऊन जातं. हा बदल फक्त काम करण्याच्या पद्धतीत नाही, तर आपल्या मानसिकतेमध्ये आहे. आता लोकांच्या मागे धावणं बंद आणि एक अशी प्रणाली तयार करणं सुरू, जी योग्य लोकांना आपल्याकडे खेचून आणेल. आपण केवळ एकटे काम करत नाही, तर एक दीर्घकाळ टिकणारी टिकाऊ मालमत्ता तयार करत आहोत. थोडक्यात सांगायचं तर आपण एका विक्रेत्याकडून एका रचनाकारामध्ये बदलत आहोत. तर जाता जाता आम्ही आपल्याला एका शक्तिशाली विचारासोबत सोडून जात आहे. फक्त कल्पना करा, जर आपला व्यवसाय आपण झोपलेले असताना, सुट्टीवर असताना किंवा कुटुंबासोबत वेळ घालवत असतानाही वाढत राहिला तर? ही आहे स्वयंचलित प्रणालीची ताकद. आणि हा विचार आपल्या भरतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलू शकतो.